हे पेशंट आणून 15-20 मिनिटं झाले तर कोणी उतरून घेत नाही. हा, कोणी उतरून घेत नाही. जवळपास पीएससीला आणलेला आहे. दाखव. हा, कोणी उतरून घेऊन झाले. एक तिथं स्पॉटला डेट झालेलं आहे, ते आणायचं पेशंट तिथं कोणी घेऊन येऊन झाली, तिथं कोणी उतरून घेऊन झाली. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला का? असा पेशंट इथे का आणला? तुला कळतं का कसा पेशंट आणला तू इथे? अशा पद्धतीची भाषा जी आहे ना ती आरोग्य सेविका वापरतीये. म्हणजे हिंगोली जिल्ह्यामधला हा व्हिडिओ आहे आणि आरोग्य व्यवस्था कशी ढासळलेली आहे किंवा कसा बोजवारा उडाला आपण कायम बोलतो, पण माणुसकीचं काय, माणुसकी किती आपल्याकडे कमी होत चाललेली आहे याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. त्याचं झालं असं होतं की हिंगोली परभणी रस्त्यावरती एक अपघात झालेला होता आणि त्या अपघातामध्ये एक तरुण जखमी झाला. आता त्या तरुणाला काही लोकांनी, ज्यांची त्या अपघातग्रस्त तरुणाशी ओळखही नाही आहे, अशा लोकांनी त्या तरुणाला जवळा बाजार नावाचं एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये ते येतं, जिल्हा हिंगोली, तर तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं. मात्र डॉक्टर, तिथले ब्रदर आणि सिस्टर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती उपचार करायला तयार नव्हते. अत्यंत गंभीर असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे खाजगी वाहन चालक, पोलीस आणि जखमी तरुण यांना उचलणारे जे काही नागरिक आहेत त्या तरुणाला, यांच्यामध्ये जवळपास 35 मिनिटं हे सगळं बोलणं चाललेलं होतं आणि संपूर्ण 35 मिनिटं ज्याच्या अंगातनं रक्त बाहेर येतंय, ज्याची हाडं मोडलेली आहे, ज्याची तब्येत अत्यंत गंभीर आहे, तो तरुण अक्षरशः विव्हळतोय. म्हणजे आपण अगदी आपल्या समोरच्या कोणाच्या बोटातनं थेंबर रक्त आलं तरी आपला जीव असा कासावीस होतो. मात्र आरोग्याचे जे सेवक आहेत ते कशा पद्धतीने वागलेले आहेत आणि इथे खरंच माणुसकी जिवंत आहे का असा प्रश्न पडावा. कारण रक्ताच्या थारोळ्यामध्ये 35 मिनिटं हा तरुण पडलेला होता, तडफडत होता अक्षरशः एक प्रकारे. आणि त्यावेळी डॉक्टर आणि कर्मचारी मात्र बाजूच्यांसोबत वाद घालत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की याला इथे कशाला आणलं, याला तुम्ही दुसरीकडे न्या, हा जास्त जखमी आहे. हा व्हिडिओ परत बघा. हे पेशंट आणून 15-20 मिनिटं झाले तर कोणी उतरून घेत नाही. हा, कोणी उतरून घेत नाही. जवळपास पीएससीला आणलेला आहे. दाखव. हा, कोणी उतरून घेऊन झाले. एक तिथं स्पॉटला डेट झालेलं आहे, ते आणायचं पेशंट तिथं कोणी घेऊन येऊन झाली, तिथं कोणी उतरून घेऊन झाली. आता त्यांचं एवढं उपचार नाकारायची तडफड कशासाठी चालली होती? एक तर त्यांना कुठली जोखीम घ्यायची नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं की हा अधिक जखमी आहे, जास्त जखमी आहे, उपचार करण्याची जी आधुनिक यंत्रणा आहे ती आमच्याकडे नाही, त्यामुळे मोठ्या सरकारी रुग्णालयामध्ये याला हलवा किंवा तिथेच थेट ॲडमिट करा. आता त्यांनी काय करणं अपेक्षित होतं? सगळ्यात आधी त्यांच्याकडे जे होते त्या साधनाने किमान प्राथमिक उपचार करणं अपेक्षित होतं. दुसरा मुद्दा, जे कुठलीही आरोग्य यंत्रणा करते किंवा त्यांना ते पहिलं प्रशिक्षण दिलेलं असतं ते म्हणजे पेशंटला धीर देणं अपेक्षित होतं. आणि तिसरा मुद्दा जो कायम पाळला जातो तो म्हणजे त्यांना जर शक्य असेल तर त्या तरुणाला ज्या मोठ्या हॉस्पिटलपर्यंत न्यायचं तर त्याच्यासोबत त्यांनी प्रवास करणं अपेक्षित होतं. किमान एखादी सिस्टर, एखादा डॉक्टर, कोणीतरी त्याच्यासोबत तिथपर्यंत दाखल करायला जाणं अपेक्षित होतं. मात्र यातलं काहीच झालं नाही. यांनी फक्त वाद घातला. मग आता पुढे काय नेमकं झालं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथनं फोन केला, त्यांना विनंती करण्यात आली आणि मग त्यांनी या डॉक्टरांना सांगितलं की या तरुणावरती उपचार करा. आणि मग कसे बसे, म्हणजे अक्षरशः थातूरमातूर शब्दसुद्धा कमी पडेल अशा पद्धतीने रुग्णवाहिकेमध्ये या रुग्णावरती उपचार करण्यात आले. आणि मग पुढच्या उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्याला रेफर करण्यात आलं, त्याला तिथे दाखल करण्यात आलं. आत्ताच्या घडीला तो ICUमध्ये उपचार घेतोय. म्हणजे खरं तर अशी वेळ कोणावरतीच येऊ नये. बघा, या तरुणाचा अपघात झालेला होता आणि त्याला एका पिकअप वाहनाने जे आहे ते धडक दिली. ते वाहनसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची ओळख, त्याची सगळी फॅमिलीशी बोलणं बाकी होतं. साधारण या घटनेला आता 2 दिवस होऊन गेलेले आहेत. मात्र या प्रकारामुळे उपचार करणारी आरोग्य यंत्रणा माणसांचा किती विचार करते, माणसांच्या बाबतीत किती जागरूक आहे, हा खरं तर प्रश्न आता निर्माण झालेला आहे. म्हणजे एकीकडे यंत्रणा नाही, एकीकडे आपण म्हणतो आधुनिक गोष्टी नाहीत, असं एकीकडे बोललं जातं. मात्र हे सगळं नसताना किमान माणुसकी तर आपल्याला विकत आणावी लागत नाही, ती तरी आपल्यामध्ये असते. मात्र ती सुद्धा नसेल तर काय होऊ शकतं हे आता दिसून आलेलं आहे. हा व्हिडिओ अत्यंत चीड आणणारा आहे आणि अत्यंत संतापजनक आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. किमान या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल की नाही मला माहिती नाही, पण यांची चौकशी तरी करण्याची गरज आहे आणि या प्रकरणामध्ये नेमकं खरं काय हे समोर येण्याची गरज आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबत व्हिडिओ आवडला तर शेअर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.